नमस्कार. महाराष्ट्रातील 5ही टप्प्यातील लोकसभेचं मतदान आता पूर्ण झालेलं आहे आणि येत्या 4 तारखेला त्याचा निकाल आहे. पण याआधी अनेक राजकीय तज्ज्ञांकडनं किंवा न्यूज चॅनल्सवाल्यांकडनं वेगवेगळी दावे केले जातात. असं नाही की एखाद्या लोकसभेतील मतदारसंघामध्ये एखाद्या पक्षाचे 2 आमदार आहेत किंवा 3 आमदार आहेत म्हणून त्या मतदारसंघामध्ये त्या पक्षाची जास्त ताकद आहे असं म्हणून चालणार नाही. जनतेची खरी पसंती कोणाकडे आहे किंवा तेथील जनतेच्या मनातील खासदार कोण आहे हे सर्वात महत्त्वाचं आहे. या लोकसभा 2024च्या निवडणुकांमध्ये महाराष्ट्रातील जनतेने कोणत्या पक्षाच्या किती खासदारांना पसंती दिली आहे ते आपण बघू. उद्धव ठाकरे गट जवळजवळ 14 लोकसभा मतदारसंघांमधून विजय होऊ शकते. त्यामध्ये यवतमाळ वाशिम संजय देशमुख, हिंगोलीमधून नागेश पाटील आष्टीकर, रायगडमधून अनंत गीते, धाराशिवमधून ओमराजे निंबाळकर, जळगाव करण पवार, मावळमधून संजोग वाघेरे, नाशिकमधून राजाभाऊ वाजे, तर पालघरमधून भारती कांबळी, कल्याणमधून वैशाली दरेकर, ठाणे राजन विचारे, मुंबई उत्तर पश्चिममधून अमोल कीर्तीकर, मुंबई उत्तर पूर्वमधून संजय दिना पाटील, मुंबई दक्षिण मध्यमधून अनिल देसाई, मुंबई दक्षिण अरविंद सावंत. या 14 जागांवर उद्धव ठाकरे गटाचा विजय निश्चित मानला जातो. शरद पवार गट 8 जागेंवर विजयी होऊ शकतो. वर्ध्यामधून अमर काळे, बारामतीमधून सुप्रिया सुळे, म्हाडामधून धैर्यशील मोहिते पाटील, रावेरमधून श्रीराम पाटील, शिरूरमधून डॉक्टर अमोल कोल्हे, अहमदनगर निलेश लंके, बीड बजरंग सोनवणे, तर दिंडोरीमधून भास्कर भगरे. ह्या जागेवरती जनतेने पसंती दर्शवली आहे. काँग्रेस जवळजवळ 12 लोकसभा मतदारसंघांमधून विजयी होऊ शकते. त्यामध्ये गडचिरोलीमध्ये नामदेव किरसान, भंडारा गोंदियामध्ये प्रशांत पडोळे, रामटेक श्याम बर्वे, अमरावतीमधून बळवंत वानखेडे, नांदेडमधून वसंतराव चव्हाण, कोल्हापूरमधून शाहू महाराज, लातूरमधून डॉक्टर शिवाजी काळगे, नंदुरबार गोवाल पाडवी, पुणेमधून रवींद्र धंगेकर, तर धुळेमधून शोभा बच्छाव, मुंबई उत्तरमध्ये वर्षा गायकवाड आणि जालनामधून डॉक्टर कल्याण काळे. मात्र यावेळी भाजप 3च जागा विजयी झाल्याचं चित्र स्पष्ट करते. नागपूरमधून नितीन गडकरी, चंद्रपूरमधून सुधीर मुनगंटीवार, परभणीमधून महादेव जानकर. ह्या 3 जागांवर भाजपचा विजय निश्चित मानला जातो. तसेच काही जागा संभ्रमित आहेत. त्यामध्ये रत्नागिरीची जागा, तेथील लढत विनायक राऊत ठाकरे गटाचे आणि नारायण राणे भाजपाचे. तर दुसरी जागा आहे त्यामध्ये हातकणंगलेमधील सत्यजित पाटील ठाकरे गटाचे आणि राजू शेट्टी अपक्ष. येथे हातकणंगलेमध्ये सत्यजित पाटील आणि राजू शेट्टी यामध्ये लढत असेल. सातारामध्ये शशिकांत शिंदे शरद पवार गटाचे आणि उदयनराजे भोसले भाजपाचे. ही जागा उदयनराजे भोसलेंनी जिंकली तर येथील भाजपाची जागा एक जास्त वाढू शकते. सोलापूरमध्ये प्रणिती शिंदे काँग्रेसतर्फे आणि भाजपातर्फे राम सातपुते यांच्यात लढत आहे. तर भिवंडीमधून सुरेश म्हात्रे बाळेमामा शरद पवार गटाचे, त्यांच्या विरुद्ध निलेश सांबरे
हे अपक्ष उमेदवार आहेत. पण मग सुरेश म्हात्रे आणि निलेश सांबरे यांमध्ये येथील लढत आहे भिवंडीमध्ये. तर मुंबई उत्तरमध्ये भूषण पाटील काँग्रेसचे आणि पियुष गोयल भाजपाचे यांच्यात लढत आहे. म्हणजे 6 जागा ह्या संभ्रमित आहेत की याचा निकाल 4 तारखेला अगदी स्पष्ट होईल. मात्र या लोकसभेमध्ये शिंदे गटाला किंवा शिंदे गटाच्या शिवसेनेला एकही जागा मिळण्याचं चिन्ह दिसत नाही. त्याचप्रमाणे अजित पवार गटाला पण एकही जागा मिळेल असं वाटत नाही. मात्र संभाजीनगरमध्ये एक MIMला जागा मिळू शकते. इम्तियाज जलील हे तेथून विजयी होऊ शकतात. वंचित बहुजन आघाडीला पण 2 जागा मिळण्याची शक्यता जास्त आहे. त्यामध्ये अकोलामधील प्रकाश आंबेडकर आणि शिर्डीमधून उत्कर्ष रूप होते. त्याचप्रमाणे अपक्ष हे 2 जागेवर फिक्स निवडून येतील. त्यामध्ये बुलढाणामधून रविकांत तुपकर आणि सांगलीमधून विशाल पाटील हे विजयी होऊ शकतात. म्हणजे एकंदरीत महाविकास आघाडीला जवळजवळ 34 जागांवर विजय निश्चित दिसतो. याचा अर्थ असा होतो की 2024च्या निवडणुकांमध्ये जनतेने म्हणजे महाराष्ट्राच्या जनतेने महाविकास आघाडीला पसंती दर्शवली आहे.